स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला. कामगार मंत्री म्हणून शपथ घेताना 8 तासांचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क हे केवळ कायदे नव्हते, तर कष्टकऱ्यांच्या आयुष्याला मिळालेले संरक्षण कवच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने स्त्री ही केवळ कुटुंबाचा भाग नव्हती, तर समाजाच्या उभारणीचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून देत अशा अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. तसंच कामकाजी महिलांसाठी मातृत्व रजा आणि समान कामासाठी समान वेतन या केवळ सुधारणा नाही, तर स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय होता. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जो जगातील सर्वश्रेष्ठ संविधानांपैकी एक आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा हक्क, अस्पृश्यतेचा अंत आणि सर्व प्रकारच्या भेदभावावर कठोर बंदी घालून मानवाधिकार केवळ कायद्याच्या चौकटीत न ठेवता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. तसंच समता, करुणा आणि प्रज्ञेच्या प्रकाशात त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर इतिहासाला वळण देणारा तो निर्णायक क्षण आला.